असतील, समस्या असतील, ट्रॅफिकचा विषय होता, रस्त्यांची दुरावस्था आपण पाहिली असेल। काल जो खूप मोठ्या प्रमाणात इथं पूर येऊन गेला, त्याचे काही प्रॉब्लेम्स असतील, त्या सगळ्या विषयावर चर्चा करण्यासाठी आज मी इथं आलो होतो। लोक देखील अनेक दुसरे देखील विषय होते, ते देखील विषय घेऊन आले होते। आज इथं तहसीलदार मॅडम आहेत, बीडीओ साहेब आहेत, या सगळ्यांनी देखील या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी योग्य ते सहकार्य केलं, योग्य ते मार्गदर्शन केलं आणि जे काही विषय आहेत ठीक आहे बरे 2 दिवसात, 4 दिवसात, 8 दिवसात, 15 ते 20 दिवसात नक्की सुटतील किंवा आपण सर्वजण अधिकारी मी असतील आपण सर्वजण मिळून या सगळ्या समस्या सोडवू अशा प्रकारचं विश्वास मला वाटतो आणि मी परत पुढच्या आठवड्यात तुम्हाला इथंच भेटेन। त्याच्यामुळे जेही काही समस्या असतील लवकरात लवकर अतिक्रमण झालेलं आहे। ऍक्च्युअल मला तरी वाटतं 20 दिवसापूर्वी त्याच्या विरोधात तक्रार देखील केली होती। संतोष शिंदेच्या नगरसेविका आहेत त्यांच्या नावावर तक्रार होती, ती माझ्याकडे देखील तक्रार आली होती, परंतु आता तिच्यावर कारवाई होते। मी कलेक्टर साहेबांना देखील बोललो, पण ह्यापुढे अशा प्रकारचं जर कुठलं बांधकाम काय असेल तुम्ही त्वरित लक्षात आणून द्या, त्वरित त्याच्यावर कारवाई केली जाईल आणि कडक कारवाई केली जाईल। कारण हे असं सारखं पुन्हा पुन्हा होता कामा नये आणि जे काय नैसर्गिक नाले वगैरे आहेत हे सगळे पूर्वत झाले पाहिजे। कारण आपण जेव्हा जेव्हा बघतो की या नाल्यांवर, बोळांवर किंवा कुठेही जेव्हा अतिक्रमण होते त्याच्यानंतर मग असे सगळे गंभीर प्रश्न उपस्थित होतात। आज मी बऱ्याच घरांना भेट दिली, काही घरं तर 8-8 फूट त्या घरात पाणी शिरलेलं आहे। आज लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे। घर म्हटलं तरी न भरून निघणारं नुकसान आहे। शासन देखील आपल्याला माहित आहे 1 लाख रुपयाचं नुकसान असेल तर 5 ना 10 हजार मदत करते। आज एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि म्हणून जबाबदार यापुढे अशा प्रकारचं कोणी काम केलं तर त्याच्यावर हा सगळा खर्च किंवा हे सगळं नुकसान भरपाई हे त्यांनी वैयक्तिकरित्या द्यावी असं माझं स्पष्टपणे म्हणणं आहे। नाही याच्यात बघा मी मगाशी बोललो आताही सांगतो, सगळे नेते मंडळी, सगळे अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर हे सगळे जबाबदार आहेत। या तिन्ही मधला एकाने जरी ठरवलं तरी सुद्धा हे काम सुरळीतपणे होऊ शकतं, परंतु जर तिघांचं संगनमत असेल तर ते काम होत नाही आणि म्हणून या तिघांच्या चुकीमुळे मी तर सगळ्यांना जबाबदार पकडतो। आता मी सांगतो आजच्या नंतर जर 1 आठवड्यात ते काम झालं नाही तुम्ही मला 2 ते 3 दिवसात पुन्हा त्या रस्त्यावर बघा, 3 दिवसात पुन्हा बघा आणि जर नाही कारवाई झाली आज हात जोडल्यात, विनंती केल्या, नेक्स्ट टाइम विनंती करणार नाही। सगळ्या शापूरवासियांना सांगितलेलं आहे तो आपला हक्क आहे, अधिकार आहे। ही कामं आणि कुठलाही कॉन्ट्रॅक्टर, कुठलाही अधिकारी कोणी आपला मेहरबानी करत नाही, त्यांनी त्यांचं काम करावं, वेळच्या वेळी सगळे मार्ग, सगळे प्रश्न सोडवले नाही। हे कारवाईचा फक्त देखावा केला जातो। हे सांगतो तुम्ही 8-10 महिन्यापूर्वी विधानसभेच्या अधिवेशनाच्या वेळेस ऐकलं असेल की लगेच एक आमदार उठतात, लगेच विषय म्हणतात, लगेच एक मंत्री महोदय उठतात, लगेच त्यांच्यावर कारवाई करा, एसआयटीची चौकशी, परंतु ते आजपर्यंत झालेलं नाही। आजपर्यंत त्याच्यावर काही झालेलं नाही, उलट नवीन आणखी 4-5 कामं हे त्यांच्या ह्याच्यात गेलेले आहेत। असं नाही होतं, त्या वेळेआधी अगर काम नाही झालं तर त्या ठेकेदारावर, त्या अधिकाऱ्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे ना, 100%। तुम्ही बघा तर बघता आणि कारवाई होणार ही सांगतो, करायलाच लागणार, नाही तर मी शासनाच्या विरोधात देखील कोर्टात जाईल हेही सांगतो। जर शासनाने याच्याकडे लक्ष नाही दिलं, शासनाच्या विरोधात जाऊ, हायकोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट आहे, जाऊ ना, न्यायालयात द्यायला मागू ना आपण, असं थोडंच चालतं। मी आता असं ठरवलं प्रत्येक 15 दिवसात म्हणजे पहिला आठवडा असेल सोमवार, मंगळवार, बुधवार 3 विधानसभेत जाईल, गुरुवार हा संपूर्ण भिवंडी लोकसभेसाठी ठेवलेला आहे आणि मग शुक्रवार, शनिवार, रविवार बाकीचे काही कार्यक्रम असतात, कुठे भेटीगाठी असतात, कार्यक्रम असतात, इतर विषय असतात, तर त्याच्यासाठी मी शुक्रवार, शनिवार, रविवार ठेवलं आहे। पुन्हा दुसऱ्या आठवड्यात पुन्हा 3 विधानसभा, सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवारी पुन्हा संपूर्ण भिवंडी लोकसभेसाठी, म्हणजे प्रत्येक 15 दिवसात मी प्रत्येक विधानसभेत पोहोचणार।